तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गोवंश कत्तल व अवैध वाहतूक प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी 19 एप्रिलच्या मध्यरात्री गोकुळनगर, मळद, फलटण रोड येथे धाडसी व नियोजनबद्ध छापा टाकून 10 गाई व 7 बैल असे एकूण 17 गोवंश जनावरे जप्त करून सुरक्षिततेसाठी गोशाळेत जमा केली आहेत। पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचताच कत्तल करणाऱ्यांचा मनोदय फसला असून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। सदर प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 150/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व गोवंश संवर्धन अधिनियम 2015 चे कलम 5, 9, 11 तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(a), 11(1)(c), 11(1)(e), 11(1)(h), 11(1)(m व 38 अन्वये कायदेशीर कारवाई सुरू आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू असून त्यांचा सखोल शोध घेतला जात आहे। संबंधित आरोपींचा पूर्व गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यात येत असून रेकॉर्ड आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।